बॉक्स मध्ये ऐकूयात आर्यन धुळे यांना. थँक्यू सो मच. बर. बॉलिंग बॉलिंग मार्क वरती आलाय पहिला षटक घेऊन कुलगाव संघाचा नितेश नितेश गवली चामटोली एंड कडून बॉलिंग मार्क वरती चामटोली संघाचे दोन बलाढ्य उतरलेत. रुद्र भगत आणि तेजस दिनेश भगत. बॉल चाललाय जमिनीला घासत घुसत धन 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 करीत बॉल अखेर रेस जिंकलाय. बॉल फरार 4 धावांसाठी चौकार डीजे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती दर्शन रुद्र भगतचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर फलंदाज बाद. बिग विकेट बिग लॉस डीजे. ओंडेलकर ईट का जवाब पत्थर से दिया है. नितेश भगत चांगली गोलंदाजी करतोय. नितेश गवली तिसरा चेंडू हर्षद फेस करेल. उचललाय चेंडू. कीपर स्वतः टँगो जातोय. झेल सोडलाय. जीवनदान मिळाला हर्षदला. विकेट बाल बाल बचावलेत. हर्षद गोल्डन विकेट होती. कॅच जिंका क्रिकेटचा मॅच सोडला कॅच. तेजस ठाकरेकडून चूक झाली. संघाचे कर्णधार बॉल गेंद आई स्लॉट में पार किया. पार्किंग लॉट में 6 रन.
कॅच पकडली असती तर आज षटकार सुद्धा आला नसता. स्ट्राईक रोटेट झाली नसती. अतिरिक्त धाव. पंच आमच्याकडे वळतील. विष्णू सर सांगतात चेंडू आलाय वाईट. टफलकरती धावा झाल्या त्या 12. 4 चेंडू 12. 5वा चेंडू नितेश. दिशाहीन गोलंदाजी. अजून एक चेंडू आलाय वाईट. विष्णू सर थोडा हलतायत डुलतायत. आता डान्स पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. वॉर्मअप चालू तर आहे मैदानाच्या आत. 5वा चेंडू घेऊन आलाय नितेश. स्ट्राईक एंड वरती दिनेश. अजून एक प्रहार करत होता जमला नाहीये. मिस्टाईम स्ट्रोक. फलंदाज बाद. अजून एक धक्का चामटोली टीमला लागेल. दुसरा धक्का. बिग विकेट बिग लॉस. डीजे फलंदाज बाद झालाय. न्यू बॅट्समन अभी. अभी नाही तो कभी नाही. अभिला चमकावा लागेल. उडवलाय चेंडू. अजून एक मिस टाइम स्ट्रोक. फिल्डर आले. जेल सोडला. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी सुद्धा कंप्लीट. 2 जेल ड्रॉप झालेत. क्या कॅच जिका क्रिकेटचा मॅच. तोपर्यंत ऐकू आपण डीजे संगीत. स्ट्राईक एंडवरती हर्षद कोंडिलकर. त्याचा झेल ड्रॉप केला होता. तोच हर्षद. दोन्ही खेळाडूचे एक एक जीवनदान मिळाले. अभिजितला आणि हर्षदला कशी कामगिरी करेल हर्षद पाहायला भेटेल. पहिला चेंडू घेऊन आलाय हॅवे एन कडून प्रशांत उर्फ लाल्या. पहिला चेंडू हर्षद साडे. लेग स्पिनर. फिंगर रोल केले होते. चेंडू आलाय डॉट. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचचा हिरोच संबोधला गेलाय त्याला. दुसरा चेंडू. सेकंड वरती टॉप गिअर वरती बॅटिंग करावं लागेल. 13 कबूल 17 कमाला. झुकेगा नहीं साला. बुरी नजर वाला. ठोक डीजे वाला. ठोक दे डीजे करता. हर्षदच्या बॅटमध्ये पूर्ण अनुभव घेतला. हर्षदने षटकार टेकवला. मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला. 1-13 तो 1 मेरा हर्षद सांगतोय. तिसरा चेंडू लाल्या. अजून एक तसा स्ट्रोक होता. फलंदाज बाद. हर्षद लागेल अजून एक धक्का. चामटोली संघाला बिग विकेट बिग लॉस.
दरम्यान आमचे खरं तर नामांकित स्कोरर आपण पाहू शकता. खरं तर राजेश सालवी सरांचा या ठिकाणी आगमन झालं आहे आणि त्यांच्या समेत त्यांची सुकन्या आपण पाहू शकाल. सृष्टी सालवे तिचंही देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. खरं तर नक्कीच सृष्टी देखील एक लेदर क्रिकेटर आहे. तिचंही मनपूर्वक स्वागत, वेलकम. खरं तर स्वागत आहे राजेश सर आपलं या स्पर्धेत, मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. न्यू बॅटर आशिष भगत चांगली गोलंदाजी करतोय. हिट का जवाब पत्थर से देते हुए अजून एक स्टेट ग्राउंड बॉल बॉल पर एक टप्पा घेत चौकार यालाय. डगआउट मधून सेट होऊन गेले. चार चेंडू फेकून झाले. अजून 2 चेंडू शिल्लक. एक धावचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसराचा प्रयत्न दुसरी सहजरित्या कंप्लीट केले. 2 धावा कंप्लीट. 27 धाव संख्या. लास्टचा चेंडू 1 टू गो. शेवटचा चेंडू स्लोवर चेंडू होता. चेंडू खेळून तर काढलाय. फुटबॉल स्ट्रोकने मारायला जमला नाही. बॉल परत जमिनीला घासत दोन षटक कंप्लीट झाले. 31 धाव संख्या. बॉलिंग मार्क वरती आलाय तेजस ठाकरे उर्फ टँगो. अभिजित स्ट्रायकरवरती झेल त्याचा सुद्धा सोडलाय. अभिजितचा 31 धाव संख्या झाल्यात. शेवटचा षटक घेऊन आलाय तो म्हणजे कर्णधार तेजस ठाकरे उर्फ टँगो. पहिला चेंडू तेजस ठाकरे. फिरकीचं आक्रमण अभिजितसाठी बॅटची कडा होती. एक धाव कंप्लीट. सिंगल धाव संख्या कंप्लीट झाले. स्ट्राइक अँड एंड वरती आलाय तो म्हणजे आशिष. फिरकीचा पूर्णपूर फायदा घेतो तेजस ठाकरे. चांगली गोलंदाजी करतोय. दोन चेंडू 32. चांगली गोलंदाजी करतोय अभिजित साडे.
चांगला सडक 3 चेंडू फेकले फक्त आणि फक्त धावा खर्च केले त्या एक चौथा चेंडू फिरकीचा आक्रमण फिल्डर आहेत लाजवाब फिल्डिंग एक तर कंप्लीट दुसराचा प्रयत्न धोक्याची घंटा वाजली होती जरूर बाल बाल वाचवले गेले 2 धावा कंप्लीट गुड रनिंग इन द विकेट 4 बॉल 34 धावसंख्या चांगला रोख लावलाय टँगो तेजस ठाकरे चांगली गोलंदाजी करतोय चेंडू आलाय अजून एक डॉट शेवटचा चेंडू 1 टू गो चांगली गोलंदाजी हाताळली शेवटच्या चेंडूवरती षटकार मारावा लागेल स्ट्रोक तर खेळलाय फिल्डर आहेत एक धाव कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न छत्तीस धावा बनल्यात 37चा लक्ष्य चांगली गोलंदाजी 6 चेंडू फेकले फक्त ना फक्त धाव खर्च केली ती म्हणजे 5 तुम्ही शेवटची टुर्नामेंट कुठली गेलेली आपण ना खाडेची गेलती ना सर थँक्यू सो मच आर्यन आपण आता वळणार आहोत एक विशेष शुभ सन्मानाच्या दिशेला खऱ्या अर्थानं आपल्या परिसरामधील एक मुलगी जी फक्त क्रिकेट खेळत नाही लेदर बॉलमध्ये आपल्या नावाचा डंका पेटवते आणि एक मुलीला पुढे जात बसताना तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरती जो स्माईल असतो ना तो एक वेगळ्या दर्जाचा असतो ज्यावेळेस आम्ही खाडेची स्पर्धा कव्हर करत होतो खर्डी कस्तेदार परिसरामध्ये त्यावेळेस सरांच्या माध्यमातून नेहमी मुलीचं कौतुक व्हायचं आणि फार कमी असे वडील असतात ज्यांना मुलीचं कौतुक असतं की मुलगी जर पुढे जातीये जर क्रिकेटमध्ये आपलं भविष्य पाहतीये तर त्या भविष्याला साकारण्यासाठी घरचं सपोर्ट फार महत्त्वाचं असतो आणि ते सपोर्ट आमचे अत्यंत जवळचे मित्र राजेशजी साळवी जे ऑफिशियल गुणलेखक देखील आहेत फार चांगलं गुणलेखन त्यांच्या वतीने आम्हाला पाहायला मिळतं असे राजेशजी साळवी साहेब यांचे सुकन्या अर्थातच सृष्टी राजेश साळवी WPL साठी देखील ती सिलेक्ट झाली होती अशी आपली सृष्टी आणि सृष्टीचा आपण यथोचित सन्मान देखील करणार आहोत संतोषजी चाळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यथोचित सन्मान करणार आहोत सृष्टी यांचं स्कोर कार्ड आम्ही देखील बघतो ज्यावेळेस राजेश दादा हे नक्की स्टेटस ठेवतात त्यावेळेस आम्ही देखील भरपूर सारे स्टेटस पाहिले ज्यावरती सृष्टीचा बॉलिंग कार्ड बॅटिंग कार्ड आम्हाला बघायला मिळतो जेन्युइन ऑलराऊंडर आहे आणि क्रिकेटमध्ये भविष्य आहे 2025 साली आपल्याला कळलं की आपल्या ज्या मुली आहेत त्या देखील जगाच्या रंगमंचावरती आपल्या भारताचं नाव मोठं करू शकतात आणि त्याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे भारतीय महिला संघ ज्या महिला संघाने दुष्काळ पूर्ण केला आणि भारताला गर्व होईल अशी कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली राजेश सर आपण देखील जॉईंट व्हायचं आहे वडिलांचा सपोर्ट देखील तितकंच महत्त्वाचं आहे राजेश दादा तुम्ही देखील जा राजेश दादा हे देखील उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील वडिलांचा सपोर्ट देखील तितकाच महत्त्वाचा असतो कुळगाव ब आणि जय भवानी शिरगाव चला दोन्ही टीम आपल्याला देखील विनंती असेल टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे आपल्या सोबतीला सृष्टी देखील आहे सो आपण सृष्टीचं थोडंसं मनोगत देखील घेणार आहोत सृष्टीचा विचार केला तर मात्र WPL साठी ऑप्शनमध्ये देखील ती सिलेक्ट झाली होती अशी सृष्टी आपल्यासोबत आहे सृष्टी अभिनंदन इतके चांगले वडील ज्यांनी तुला भरपूर सपोर्ट केलाय काय सांगशील वडिलांनी ज्याप्रमाणे सपोर्ट केलाय त्या सपोर्टबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल
सपोर्ट तर म्हणजे एकदम लहानपणापासूनच जेव्हा मी म्हणजे बिल्डिंगमध्ये खेळायचे तेव्हा त्यांनी मला सगळ्यात पहिले विचारलं की तू खेळशील का. मी बोलली हो. आणि तेव्हापासून म्हणजे जो त्यांनी माझ्या स्वप्नांसाठी प्रयत्न केलेत त्याच्यासाठी मी नेहमीच त्यांची आभारी असेल. आपल्या समाजामध्ये आपल्या परिसरामधील एक मुलगी पुढे जाते आणि पुढे जात असताना आईवडिलांचा सपोर्ट फार महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत खर्डी कसं क्रिकेट कव्हर करायचो त्यावेळेस दादा ॲज अ स्कोरर त्यांच्या बाजूला बसून मी कॉमेंट्री करायचो. त्यावेळेस नुसते म्हणायचे माझी सृष्टी इतकी भारी खेळते, माझी सृष्टी इतकी भारी खेळते. आज सृष्टीचं देखील क्रिकेट आम्ही बघतोय, फार चांगलं क्रिकेट ती देखील खेळते. दादा तुम्हाला आता प्रश्न आहे, तुम्हाला ज्यावेळेस मुलीचा एवढा सन्मान होतो, मुलगी एवढी पुढे जाते, बापासाठी हे फार महत्त्वाचं असतं. कारण मुलगी आणि बाप हे काहीसं वेगळं मी म्हणेल एक रिलेशन असतं. पण बापाचं एक कॉलर देखील टाईट होते, छाती देखील फुलून येते त्यावेळेस मुलगी इतकं चांगलं कामगिरी करते. काय सांगाल, आता एवढं मोठं नाव मुलगी करते? तर नक्कीच आत्ताचं कल्चर पूर्ण बदललेलं आहे आणि या जीवनामध्ये आपण महिलांना प्रोत्साहित केलं पाहिजे. मुली म्हणजे फक्त घर, शाळा आणि म्हणजे मुलं-बाळं इथपर्यंत मर्यादित न राहता त्यांनी कुठेतरी प्रोग्रेस केली पाहिजे ही विचारधारा घेऊनच मी चालतो. आणि त्याच दृष्टीने तिचा जसा खेळ चालला आहे तर बाबा ती पुढे कशी प्रगती करेल यासाठी नेहमीच प्रयत्न करतो. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोघांसाठी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्यासोबत सृष्टी होते, राजेश जाधव होते. दादा वेलकम. आपल्याला विनंती असेल आपण पुन्हा एकदा असं नसतं व्हायचं आहे, वळणार आहोत आणि पुढील मॅचच्या दिशेला कुळगाव ब संघ देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सृष्टी तुम्ही देखील या, असं नसतं व्हायचं आहे. आपण लगेच पुढील मॅचच्या दिशेला वळणार आहोत जिथे आपल्याला एकीकडे संघ एकीकडे संघ कुळगाव ब आणि दुसरीकडे जय भवानी शिरगाव असे दोन नामांकित संघ पाहायला मिळतील. शिरगाव संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. कुळगाव बी टीम कॅप्टन कुठे आहेत? लगेच या. सामना आपण त्वरित कव्हर करणार आहोत आणि टॉस देखील केला जाईल. शिरगाव संघ आणि कुळगाव बी लगेच आपण टॉस करणार आहोत. विशाल दादा पंडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस प्रेजेंटेशन बॉक्स में. अगले मैच का किया जाएगा टॉस. एक तरफ कुलगांव बी और दूसरी तरफ टीम देखने को मिलेगी शिरगांव. मैच रहेगी 4 ओवर की. सो मैच में मजा आएगा, इसमें कोई दो राय नहीं है. बड़ा मुकाबला, दोनों ही टीमों के बीच में कांटे की टक्कर हमें देखने को मिलेगी. यस, प्रेजेंटेशन बॉक्स से न्यूज आ रही है. टॉस जीता है कुलगांव बी टीम ने और डिसीजन पेंडिंग. ओके, विद इन 2 मिनट्स आपका डिसीजन हम तक पहुंचना ज़रूरी है. जाएंगे अगले मैच की तरफ जहां पर जीत के लिए चाहिए लगभग 37 रनों की आवश्यकता. हमारे साथ जुड़ते हुए हैं आर्यन धुले, मैन फ्रॉम वराड़े. बहुत बढ़िया तरीके से उनका भी कमेंट्री हमने सुना. छोटा पटाखा और बड़ा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. जाएंगे आर्यन के पास और उनके माध्यम से सुनेंगे इस मैच का लाखों जय का हाल. 4 चेंडू 9 धाव संख्या. धावफलकावरती धावा झाल्या त्या 9. हर्षद बॉलिंग मार्कवरती आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 टप्पा 2 टप्पा घेत 4 धावांसाठी चौकार. हर्षद वरती केला हल्ला. नितेशचा चालतोय बल्ला. अजून एक लगेच बॉल फरार. बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनीला घासत पुसत बॉल फरार चौकार. डीजे ची गरज. बारा चेंडू 20 धावांची गरज. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 17. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 17चा खतरा कुठल्या टीम वरती येईल? बॉलिंग मार्क वरती दुसरा षटक घेऊन आलाय तो दिनेश भगत. थँक्यू आर्यन. आर्यनचं देखील मी विशेष कौतुक करणार आहे. जाऊया मैदानाच्या दिशेला. 12 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 17
17 मैदानावरती कुठल्या गेलेत आणि आता 12 बॉलमध्ये 20 धावेंची आवश्यकता. 12 गेंदे 20 रनों की आवश्यकता. जीत के लिए इक्वेशन रहेगा. अब तक फील्डिंग करती हुई टीम जय 11 सामटोली को असफलता मिली है, लेकिन कहा जाता है असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो, पढ़ो और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हाँ, प्रयास तो करना पड़ेगा, बताना पड़ेगा, प्रयास तो जारी है. देखिए जरा कौन किस पर भारी है. उसी तरीके से बल्लेबाजी होगी या नहीं देखना बड़ा दिलचस्प, उसी तरीके से गेंदबाजी होगी या नहीं ये देखना बड़ा दिलचस्प रहेगा. दिनेश भगत इस दूसरे ओवर की कमान संभालते हुए. स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज कुणाल, नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर नीतीश. छत्रपति सीसी कुलगांव बनाम जय 11 सामटोली, ये दो टीमें इन एक्शन में हमें देखने को मिल रही है. जीत के लिए 12 गेंदे 20 रनों की आवश्यकता. 12 बॉल आणि 20 धावेंची आवश्यकता. हे इक्वेशन पाहायला मिळेल. कोरड्या पैसा बॉल ऑन साईडला विषयमध्ये ड्राईव्ह करण्यात आलंय. अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड हा बॉल ट्रॅव्हल होत होता. मैदानावरती आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळेल. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 11 बॉल 19 धावेंची आवश्यकता. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. समस्त स्पर्धेसाठी भरपूर सारे लोकांची आपल्याला अथक मेहनत पाहायला मिळते. त्या सर्वांचा मी नामोल्लेख करणार आहे. जितेशजी पंडे सर, निखिलजी पंडे सर, साईनाथजी चाळके सर, जयेशजी पंडे, विशालजी पंडे, या सर्वांची अथक मेहनत आहे. इथे मेहनत दाखवत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. निखिलजी पंडे, राज पंडे, भूषणजी पंडे, भालचंद्र पंडे, कल्पेशजी पंडे, अमोलजी पंडे, या सर्वांची अथक सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. हे पडद्याआडचे सर्व सितारे आहेत. 4 दिवसांची 5 दिवसांची स्पर्धा असते, मात्र 5 दिवसामागे 5 महिन्यांची मेहनत या सर्वांची आहे. आम्ही तुमच्या टी व्ही स्क्रीनवरती दिसतो पडद्या समोरचे आम्ही सितारे आहेत, मात्र हे सर्व पडद्याआडचे सितारे ज्यांचं नामोल्लेख होणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि त्यांचं नामोल्लेख करताना देखील अभिमान वाटते, कारण बदलापूरच्या नगरीमध्ये इतकी मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. दमदार असं आयोजन आणि नेत्रदीपक असं नियोजन या समस्त बेंडशिलकरांच्या वतीने पाहायला मिळते. जय पवार आणि स्वराजजी पंडे यांचा देखील मी नामोल्लेख करणार आहे, कारण त्यांची देखील भरपूर सारी मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. सर्वांचं कौतुक करणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेला. धावफलक पुन्हा एकदा एका धावेने पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 25, 9 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता आहे. आपण पाहू शकतो सृष्टीची देखील उपस्थिती पाहायला मिळते. जगाच्या रंगमंचावरती कुठल्याही प्रकारची तालीम न करता प्रत्येक रोल यशस्वीपणे पार पाडणारी आमची स्त्री आज फक्त आणि फक्त चूल आणि मूलपर्यंत मर्यादित नाही आहे, असं नक्की राजेश सरांनी सांगितलं. यावेळेस प्लेड ऑन, फलंदाज बाद, बॅटची यातली कडा आणि त्यानंतर एष्ट्यांचा वेध घेणारा बॉल. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. डीजे हे इक्वेशन पाहायला मिळतंय. मी उल्लेख करत होतो की ज्याप्रमाणे राजेश सरांनी उल्लेख केला की जगाच्या रंगमंचावरती कुठल्याही प्रकारची तालीम न करता प्रत्येक रोल यशस्वीपणे पार पाडणारी आमची जी स्त्री आहे ती आज चूल आणि मूलपर्यंत मर्यादित नाही आहे, तर त्याच्या पुढे जाऊन देखील भारतीय महिला संघाने 2025मध्ये विश्वचषकावरती नाव कोरलं आपलं. त्यासोबत तिला भारताची प्रथम नागरिक देखील एक महिला आहे. आपण बदलापूरमध्ये राहतो, बदलापूरची प्रथम नागरिक देखील एक महिलाच आहे. आणि नक्कीच सुनेत्राजी पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेणार आहेत. आज पहिल्या उपमुख्यमंत्री बनतील. म्हणजे काय तर आपली महिला जी आहे ती कुठेही कमी नाही आहे. आणि म्हणून एक कवी फार चांगलं म्हणतो की मैं स्त्री हूँ, मैं नारी हूँ, मैं कली हूँ, मैं फुलवारी हूँ, मैं दर्शन हूँ, मैं दर्पण हूँ, मैं नाद हूँ, मैं गर्जन हूँ, मैं बेटी हूँ, मैं माता हूँ, मैं बलिदान हो की गाता हूँ, मैं श्रीमद भगवद गीता हूँ, मैं द्रौपदी हूँ, मैं सीता हूँ. अशा आमच्या सर्व महिलांना आमच्या या समस्त स्पर्धेच्या वतीने मानाचा मुजरा असेल. खऱ्या अर्थानं आमच्या ज्या स्त्री सपोर्ट करतात त्यामुळे आमचे सर्व खेळाडू आम्हाला क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात. आदरणीय शुभमजी कोस्कर साहेबांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाजासाठी ब्युटिफुल बॅट देखील आपल्याला सौजन्य झाली. त्यांची उपस्थिती काही दिवसांनी आपल्याला लाभेल, मात्र त्यांचं देखील आम्ही विशेष असं सहकार्य, त्यांचं देखील विशेष आभार व्यक्त करतो. फुलटॉस बॉल पॉइंटच्या दिशेला मैदानावरती आलेली सिंगल.
एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला 27 पाहायला मिळेल. छत्रपती सीसी कुळगाव, जय 11 सामटोळी. कधी फलंदाजी तर कधी गोलंदाजी, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. कुठला संघ जिंकेल हे माहिती नाहीये, मात्र मॅच जबरदस्त होईल याती मात्र शंकाच नाहीये. 7 बॉल विजयासाठी 10 धावेंची आवश्यकता. एक तरफ आंधी, दूसरी तरफ तूफा, एक तरफ तूफा, दूसरी तरफ आग का दरिया. 7 बॉल 10. मैच रफ एंड टफ होती है, मैच हाई वोल्टेज होती है. 7 बॉल विजयासाठी 10 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. मैदानावरती सिंगल आली आहे, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. बघता बघता मैदानावरती कंप्लीट होत असताना 2 धावा. समीकरण आता येऊन ठेपलेलं आहे. 6 बॉल 8 धावेंची आवश्यकता. 6 बॉल विजयासाठी 8 धावेंची आवश्यकता. जय 11 सामटोळी की छत्रपती सीसी कुळगाव, कुठला संघ जिंकेल येणारी वेळ सांगून जाईल. मैदानावरती आपण पाहू शकतो थोडंसं तणावपूर्ण वातावरण आहे. तोपर्यंत संधी असेल डीजे विशालला. एक घेऊया छोटासा डीजे वाला ब्रेक. त्या 8 धावा डिफेंड केल्या होत्या. परवा दिवशीची बात आहे, पीडीसीची आम्ही स्पर्धा कव्हर करत होतो. एका साईडला रायगड संघ होता, संघर्ष 11 रायगड, आणि दुसरीकडे आम्हाला संघ पाहायला मिळत होता वाडा परिसरामधील अंबरजे संघ, अंबरजे वाडा संघ. 6 बॉल 4 धावेंची गरज होती. पहिल्या बॉलवरती डबल आली. 5 बॉल 2 धावेंची गरज असताना त्या धावा डिफेंड झाल्या होत्या. परवा दिवशीची बात आहे, सेमीफायनलची होती. सहा बॉल 8 ची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा बॉल, लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. एका बॉलवरती आपल्याला समीकरण चेंजेस होत असताना पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये आपण क्षणाक्षणाला बदलणारे चित्र पाहतोय. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, सरड्यापेक्षा एक रंग बदलणारी जास्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 7 धावेंची आवश्यकता. कमालीचा मुकाबला मैदानावरती पाहायला मिळेल. जय 11 सामटोली की छत्रपती सीसी कुळगाव. यावेळेस देखील स्लॉटमधला बॉल होता. ड्राईव्ह करत असताना मैदानावरती आलेली सिंगल. प्रत्येक बॉलवरती वेगळे वेगळे समीकरण आपल्याला पाहायला मिळतात. आता 4 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता. 4 बॉल 6 धावा. मैदानावरती विजयाचं हे समीकरण. 6 बॉल 8 धावा देखील डिफेंड होताना पाहिल्यात. 6 बॉल 7 धावा देखील. 6 बॉल 5 4 3 2 आणि 6 बॉल 1 धाव देखील बदलापूर नगरीमध्येच डिफेंड होताना आम्ही पाहिली आहे. त्यामुळे मैदानावरती आपण बघू शकतो कशा प्रकारची कामगिरी होईल ते देखील पाहणे इंटरेस्टिंग आहे. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. थोडासा बॉल डायव्हर्ट झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश संपादित केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का मैदानावरती? तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज झालेत बाद. मैदानावरती झालाय घातपात अपघात. विकेटचं होत असताना पतन. 2+ रनआउटची विकेट. चार धावेंची आवश्यकता. म्हटलं जातं मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. 3 बॉल विजयासाठी 4 धावेंची आवश्यकता. कुठला संघ जिंकेल पाहणे इंटरेस्टिंग आहे.
एकीकडे जय 11 सामटोळी आणि दुसरीकडे छत्रपती सीसी कुळगाव. कुठला संघ जिंकेल पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मैदानावरती दोन्ही संघ एका विरोधात एक पाहायला मिळत आहेत. काय झाले याला विसरून जाता आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. रात गई बात गई छोड़ो कल की बात है पुरानी. 3 गेंदों पर लिखनी पड़ेगी दोनों ही टीमों को. गेंद और बल्ले से नई कहानी. 3 बॉल 4. कुठला संघ जिंकेल. प्रेशर प्रत्येकावरती आहे. प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते. आता गोलंदाज कशी गोलंदाजी करेल पाहणं इंटरेस्टिंग. मिस्टेक झाली कीपरच्या वतीने. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जिथे एकही धाव नव्हती तिथे मैदानावरती या 2 धावा प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. जिथे एकही धाव नव्हती या 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत. म्हणजे झालं काय माहितीये का अजय सर, ज्याप्रमाणे भंडाऱ्याला जाता आज जाता जेवण संपतं बाहेर आले चप्पल चोरीला गेली. इथे धावत धावा डिफेंड करण्याच्या वेळी तुमच्या माध्यमातून इथे रनआउटची विकेट देखील होऊ शकली असती. ती विकेट मिळाली नाही आणि 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ऍड झाल्या. आता 2 बॉल 2 मध्ये 2 धावांची आवश्यकता. आर्यन देखील मॅच एन्जॉय करतोय. काय घडेल आर्यनच्या मनामध्ये देखील कुतूहल आहे. तो देखील मॅच एन्जॉय करत असताना विचार करतोय की कुठला संघ जिंकेल. 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. यावेळेस पुल केलाय डीप मध्ये फिल्डर. कॅचची संधी. कहाणी में ट्विस्ट. आता फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण येऊन टेपले. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. कुळगाव संघ डिसिजन फिल्डिंग. कुळगाव बी विपक्ष जय भवानी शिरगाव. तुम्ही जिंकले ना टॉस. मग बॅटिंग घेतली. येस ऑस्ट्रेलियन श्रेणीचा बेधडक निर्णय. टॉस जिंकून बॅटिंग चूज केली आहे. पण त्या टीमकडे मी नेहमी विचार करतो की ग्लेन मेग्राथ सारखे गोलंदाज होते, ब्रेट ली सारखे गोलंदाज होते. प्रथमतः बॅटिंग करत असताना अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. समोरच्या संघावरती आक्रमक हल्ला चढवून स्वतःचा बचाव करणं ही ऑस्ट्रेलियन शैलीचा बेधडक निर्णय आणि तो निर्णय घेण्यात आलाय टीम कुळगाव बसंघाच्या वतीने. बी फॉर ब्रँड आणि तो ब्रँड मैदानावरती दाखवलं जाईल का की जय भवानी शिरगाव संघ इथे वर्चस्व गाजवेल. 1 बॉल 2 ची आवश्यकता. आमचे साथी समालोचक अनुज मोरे सर देखील शिरगाव गावाला बिलॉंग करतात. अत्यंत जवळचे मित्र आहेत आमचे. यावेळेस मैदानावरती आलाय जाट आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय जय